हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा आणि खानदेशी बट्टी। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आज आहे रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन। सो तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी काही काम करायला स्टार्ट घेतलं आणि गडबड नाही होणार असं शक्यच नाही, तर दूध सांडलं गेलं। नो वरीज, मी सगळ्यात आधी चहा पिऊन घेते आणि चहा पिऊन झाल्यावर मग मी शांततेत माझी कामं स्टार्ट करेल। सो चहा पिऊन झाला आहे, तर मी गाजर छानपैकी धुवून घेतलेत आणि त्यांना आता आपण छानपैकी पिलरने त्याचं साल काढून घेतलं आहे, जे हार्ड साल असतं ते। सो ती रफ स्किन जी असते ना गाजरची, ती निघून जाते। आणि त्याला मी 2 याच्यात कट करून घेतले, कारण मोठे मोठे गाजर होते। आणि आता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे गाजरला। तर मी 1 बाय 1 सगळे गाजर किसून घेतले आणि बराच टाईम लागतो गाजर किसायला। सो जेव्हा तुम्ही बनवणार तर 1 तास आधी स्टार्ट करा। तर तुम्ही बघू शकता खूप सारे गाजर होते, सो छानपैकी किसून झाले आहेत। आणि आता आपल्याला त्याच्यासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स बदाम, काजू आणि हे आहे। तर आपल्याला बदाम आणि काजू हे छानपैकी पीसेसमध्ये कट करायचं आहे। थोडं जाडसर हवं आहे आपल्याला, की जेणेकरून जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा ते असं फील होईल की खातो आहे असं। एकदम पावडर केलं ना तर मग ते खाताना त्याची मजा नाही येणार आणि टाकले असं पण नाही वाटणार। सो आमच्याकडे हे एक असं मशीन आहे, तर त्याच्यात आपण छानपैकी पीसेस करू शकतो, बारीक जाड जसं आपल्याला हवं। तर आधी जस्ट मी करून बघितलं, तर खूप असं बारीक बारीक पीस पडत होते। सो त्याला आपण थोडं ॲडजस्ट करूया आणि थोडं आपल्याला जाडसर हवं आहे, सो त्यानुसार ॲडजस्ट करून आपण हे सगळे पीसेस कट करून घेऊया। तर मी कढई तापत ठेवली होती आणि कढई तापून झाली की त्याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे। आणि त्याच्यात आपल्याला छानपैकी आपलं गाजर जे किसून घेतलं आहे ना ते छानपैकी वाफवायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे, परतवून। तर मी सगळंच गाजर आता कढईमध्ये टाकते आणि त्याला भाजून लो ते मीडियम फ्लेम ठेवा आणि एवढं लक्ष ठेवा की गाजर जळणार नाही आणि त्याला कंटिन्युअसली परतवत राहा। तर गाजर भाजून त्याची क्वांटिटी कमी होऊन जाते आणि ते छानपैकी शिजून जातं। तर तुम्ही बघू शकता आपलं गाजर बऱ्यापैकी परतवून झालं आहे। तर आता याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत। तर जे मी ड्रायफ्रूट्स सगळे कट करून घेतले होते आणि आपल्याला मावा पण लागणार आहे। तर हा आहे 200 ग्रॅम मावा। तर तो मी ॲड केला आहे आपल्या गाजरच्या सारणामध्ये। तर त्याला आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणाला पण आपल्याला छानपैकी परतवत राहायचं आहे, जेणेकरून ते असं स्टिकी राहणार नाही, चिकट राहणार नाही। मेक शुअर की ते असं कोरडा होईल। सो याला छानपैकी परतवत राहा। मावा परतवून झाला की मी ॲड केली आहे 1-2 चमचे वेलची पूड ॲड केली। त्याच्याने खूप खमंग असा वास येतो आणि खायला पण चविष्ट लागतं। सो नक्की ॲड करा। आणि 1 वाटी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला किती कमी गोड लागतं जास्त गोड लागतं त्यानुसार। तर साखर टाकून आपल्याला परत हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर साखर टाकल्यावर याला थोडं पाणी सुटेल, सो याला छानपैकी मिक्स करत राहा आणि थोडं कोरडं होऊ द्या। त्यानंतर आपल्याला आता याच्यात ॲड करायचे आहेत आपले ड्रायफ्रूट्स। सो सगळे ड्रायफ्रूट्स मी टाकून दिले। काही लोक भाजून पण टाकतात आणि असंही टाकलं तरी चालेल।
तुमची चॉईस. तुम्ही याच्यात मनुके पण ॲड करू शकता. खूप छान लागतात जेव्हा आपण खातो ना, तर मनुक्यांची खूप भारी चव येते. सो तुमच्यावर आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या तुम्ही याच्यात ॲड करू शकता. तर आपली पहिली डिश गाजरचा हलवा एकदम रेडी आहे. सो आता आपण याला एखाद्या प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर बट्टीसाठी लागणारे 1 किलो गहू आणि पाव किलो मका. तर हे दोघं मिक्स करून तुम्ही दळून घ्यायचं आहे आणि पुढची रेसिपी मी तुम्हाला सांगते. तर मी एक ताट छानपैकी धुवून घेतलं आहे आणि ते जे मिश्रण मी तुम्हाला बोलली गहू आणि मका, तर ते मी 3 ते 4 वाटी घेतलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला क्वांटिटी केवढी बनवायची त्यानुसार. तर हे प्रीमिक्स आम्ही दळून ठेवलं आहे. तर त्याच्यात आपल्याला ॲड करायचे आहे थोडंसं ओवा ॲड केल्यानंतर आपल्याला टाकायचं त्याच्यात जिरा ॲड केल्यानंतर टाकायची बडीशोप टाकून झाल्यानंतर आपल्याला धने असताना अख्खे धने ते आपल्याला कुटून घ्यायचे आणि मग ॲड करायचे थोडेसे. त्याच्याने खूप छान स्मेल पण येतो आणि चव पण येते. सो हे ॲड झाल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे तेल. भरपूरसे तेल ॲड करा. आता आपल्याला त्याच्यात टाकायचे चवीनुसार नमक. तुम्ही अंदाजानुसार टाका. आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी. तर या मिश्रणामध्ये मी 1 ते 2 चमचे दही पण ॲड केलं आहे. त्याच्याने हे पीठ छान फुलेल आणि ते बॅटर जे ना ते खूप छान बनतं. सो नक्की ॲड करा. तर आता आपण हे मिश्रण टाकून आधी या पिठाला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. सो आधी मी हे मिक्स करून घेते छानपैकी. आपण जसं गव्हाचं पीठ भिजतो ना, तसं सेम पद्धतीने याला भिजायचं आहे. आता मी लागता पाणी ॲड करून ते मिश्रण छानपैकी भिजून घेते आणि याचा आपल्याला छान असा गोळा तयार होईपर्यंत छानपैकी भिजून घ्यायचं आहे. तर आपला गोळा तयार झाला आहे. तर आता याला आपल्याला थोडं कवर करून थोडा वेळ, अर्धा ते पाऊण तास, जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ ठेवा, जेणेकरून ते पीठ छानपैकी बनतं आणि नंतर मग आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे. तर पोळीसारखं लाटून त्याला असं फोल्ड करत जायचं आहे. ऑइल लावलं आहे मी पूर्ण पोळीला आणि याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. हाताच्या साहाय्याने जसं आपण लाडू बनवतो ना, तशा पद्धतीने त्याचा गोळा बनवा उभ्या आकाराचा. असं जास्त गोल गोल नका करू. सो आपल्याला कट करायला इझी होईल. सो मी अशा पद्धतीने सेम सगळे गोळे बनवून घेते आणि आपण नंतर भेटूया. तर मी सगळे गोळे बनवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता सगळ्या बट्ट्या आपल्या रेडी आहेत. तर याला आपण आता थोडं साईडला ठेवूया आणि आता आपल्याला या बट्ट्यांना वाफवून घ्यायचं आहे. तर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि पाणी जेव्हा उकळायला लागेल ना, तेव्हा आपल्याला याच्यात बट्ट्या ॲड करायच्या आहेत आणि या बट्ट्यांना आपल्याला छानपैकी शिजवायचं आहे. वाफवायच्या आहेत त्या बट्ट्या पाण्यामध्ये आणि बट्टी शिजल्यानंतर असं चाकूच्या साहाय्याने चेक करायचं. जर चाकूला ती सारण चिपकलं नाही तर समजायचं आपल्या बट्ट्या रेडी आहे. सो या बट्ट्या आपल्याला आता थंड करून घ्यायच्या आहेत आणि थंड करून झाल्यानंतरच आपल्याला बट्टीचे असे पीसेस करायचे आहेत. सो एका बट्टीचे 2-3 पीस करू शकतात आणि पीसेस कट झाल्यानंतर आता आपल्याला ह्या बट्ट्यांना फ्राय करायचं आहे. सो मी एका
कढईमध्ये तेल तापवत ठेवलं आहे. आता आपल्याला 1 बाय 1 या बट्ट्या छानपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत दोघं साईडने. खुशखुशीत छान अशा खमंग भाजून घ्या, म्हणजे खाताना खूप टेस्टी लागतं. मी लग्नानंतरच या बट्ट्या बनवायची शिकली, कारण स्पेशली धुळ्याकडे तेल पाण्याच्या बट्ट्या करतात आणि ह्या मक्केवाल्या आणि गहूवाल्या बट्ट्या ज्या आहेत, कुरकुरीत बट्ट्या, ह्या फक्त जळगाव साईडला होतात. सो आपलं गाजरचा हलवा आणि आपल्या बट्ट्या एकदम रेडी आहे. सो आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आपला हलवा पण 1 नंबर झाला आहे आणि आपल्या बट्ट्या पण एकदम परफेक्ट झाल्या आहेत. या बट्ट्यांसोबत जळगाव साईडला घोटलेल्या वांग्याची भाजी खातात. सो ती पण आय थिंक मी पोस्ट केली आहे, नसेल केली तर मी एकदा पोस्ट करेल. ती भाजी वगैरे हे याच्यासोबत खूप परफेक्ट लागतं. तर आज आम्ही दुसरी भाजी बनवली आहे. सो आपलं ताट एकदम रेडी आहे. सो तुम्ही पण बनवा आणि शेअर करा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. आणि या वरणावर खूप छान असं साजूक तूप ॲड करा आणि लाईव्ह रिव्ह्यू बघून जा. मस्त. वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.